म्हणून परमार्थातला अट्टहास भगवंतापर्यंत आम्ही घेऊन जातो आणि संसारातला अट्टहास आम्ही अधोगतीला घेऊन जातो. म्हणून आपण काय अट्टहासाने केलं पाहिजे याचं आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. म्हणून साधुसंत आपल्याला सांगतात घडघडून व्हायला हे भक्तीचे वाटेला ज्या पाऊस या व्यंगणी धाम आहे. म्हणून भगवत प्राप्तीकरिता प्रयत्न कर. भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास व अट्टहास अतिशय महत्वाचा. आपला अट्टहास होत आहे, प्रयत्न होतात पण अट्टहास होत नाही. म्हणजे आपली जी शक्ती आहे, आपले जे प्रयत्न आहेत ते परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. हा महत्वाचा विचार. एका माणसाला फार भूक लागली मग काहीतरी आता खाल्लं पाहिजे. त्याच्याकडे थोडं साहित्य होतं. म्हणजे एक तवली होती, थोडेसे तांदूळ होते, पाणी होतं, थोडे लाकडं होते आणि कढईपीठ पण होती. त्याने विचार केला आता भात करून खायचा, पण चुलच नव्हती. मग काय करावं, असं खांडाला बांधलं ते तवली, त्याच्यात तांदूळ टाकले आणि त्याच्यात पाणी टाकले आणि ती वरती बांधली तवली, लाकडं गोळा केली आणि खाली मांडले, पेटवले. ऐकतात तुम्ही सगळेजण. म्हणजे वर तवली बांधली आणि खाली त्याने आगली पेटवला आणि भात शिजायची वाट बघायला लागला. किती तासात शिजल? शिजणारच नाही. मग काय सगळं केलं नाही त्याने तवली आणली नाही का, तांदूळ, पाणी, लाकडं पेटवली की नाही, सगळं केलं. मग सगळं करून भात काय शिजला? हा, त्याचं कारण असं आहे की आगली जिथपर्यंत पोहोचला, आगली जिथपर्यंत पोहोचला, आगली पोहोचणे म्हणून भात शिजला नाही. तसं आपण प्रयत्न प्राप्ती करतो. आपल्याकडे तवली बनायची, आपल्याकडे तांदूळ बनायचे, आपल्याकडे पाणी बनायचं, आपल्याला लाकडं पण पेटवली आहे. पण आपला परमार्थ होते भात मात्र शिजत नाही. थांबायचं त्याला साथ